बरं झालं बाई, लय गरम होत होतं. एकदाचा पाऊस पडला. अरे आता पाऊस चालू झाला, किती दिवस झाले पाऊसच नव्हता. हा ना. म्हणलं आता महिना येतं गेला का? असं. हो राम राम नमस्कार. राम सरपंच. काय आनंदाची बातमी. हा बघा ना, काय पाऊस चालू झाला. अहो 7 जूनला मान्सून येत असतो. बरोबर पण आहे. आज तारीख किती आहे? 22 आज तारीख. 22 तारीख आहे. बरोबर आहे ना? 22 जून उजाडलाय. लोकांच्या मुगाच्या पेरण्या खोळंबल्या, सगळं सगळं सगळा खेळच झालाय. पण काय झालंय की मला वाटतं 1878 ला कधी तरी असा सुपर अल्निनो आला होता. हा. आणि ती परिस्थिती त्यावेळेस 55 लाख भारतामध्ये लोक म्हणजे मेले होते. हा. असं ऐकलंय मी. बरोबर. तो विषय असा एवढा डेंजर, पण आता ती परिस्थिती राहिली नाही. नाही कारण अन्नधान्य हे ते सगळं म्हणजे आता हे आहे त्याच्यामुळे अहो, पण उपलब्ध आहे. तेव्हा लोकसंख्या कमी होती, काय वाटलं नाही. पण आता लोकसंख्या किती वाढली. जरी वाढले तरी पण आता विकास भरपूर झाला, अन्नधान्याची कमी नाही ना. नाही ना. पण परिस्थिती अशी आहे, पाऊस होणं फार गरजेचं हा. होतं, माहितीये का? नाही पाऊस आणि आणि झालाच भयान पाहिजे. दुष्काळ तरी काही भागामध्ये महाराष्ट्रात पाऊस होणार आहे. तुम्हाला बरोबर. सांगतो 27 तारखेपर्यंत ना हा. अतिवृष्टी सुद्धा होण्याची शक्यता आहे. बरोबर. अशी काही परिस्थिती आहे. जाऊ दे, पाऊस होणं गरजेचं आहे. पाऊस होणार. उत्तर भारतामध्ये थोडासा हा. पाऊस कमी राहील, पण महाराष्ट्रामध्ये मात्र अतिवृष्टीच होईल. म्हणजे खूप काही महिना नद्या नाल्या एक होतील बघा. हा. म्हणजे हो. महिनाभर न झालेला पाऊस एकदम होणार काय झालं, म्हणायचं. माझे हवामान अंदाजे चॅनल जे हा, 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 होते हा. कृषी आणि बातम्या, हा बरोबर हा, आहे. हा. अहो सरपंच तुम्हाला सगळा अंदाज आहे हो. मग आता तुम्ही संजय पटरे बरोबर आहे. हवामान हा, हा, अंदाजाचा चॅनल हा. होता. पण झालं काय माहितीये का की तिकडे काय मला जास्त म्हणजे खूप काही आपण टेक्निकली सांगायचो. माझ्या चॅनलवर जर बरोबर. गेले तुम्ही खूप काही टेक्निकली सांगायचो. हा, पण हा, होतं हा. काय, एखाद्याचं नाव जर झालं ना लोक त्याच्याच त्याच्याच मागं पळत आहे. ही मी काय महत्वाची केलं त्याच्यातून आपलं आलिप्त झाली. आलिप्त झालो. बरोबर. आणि इकडे आपले कॉमेडी चॅनल आहे तेवढे इकडे आणि तुमच्या पाठीमागे लय व्याप आहे ना. श्रावणी फिल्म प्रोडक्शन, हा, हा, गावरंग फिल्म प्रोडक्शन, गावगंध, गावरू, गावरा नाटके, काय गावरस, त्याच्यानंतर कॉमेडी धूम, कॉमेडी धडाका, कॉमेडी ट्विस्ट, कॉमेडी बरोबर. फास्ट, हा, 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 त्याच्यानंतर अर्चना पटरे व्लॉग अँड कॉमेडी, एवढे सगळे चॅनल इकडंच काम करता करता अहो. नक्की आलं तिकडं कुठं. पण मला 4-8 दिवसापासून वाटतंय शेतकऱ्यांना सांगावं, आनंदाची बातमी द्यावी, असं वाटतंय की लिखाण हातात घेतो, सगळं बघतो, सॅटेलाइट इमेजेस वगैरे. बरोबर. पण होतंय काय माहितीये का की त्याला वेळ द्यायला येत नाही. टाइम नाही तुमच्याकडे. पण हा पाऊस आलाय, खूप भारी नाही वाटलं. नाही चांगलं आहे हो. आहे. आणि तुमचा भास आला काय? बस कस काय अचानक. मामा काय करतात हलकंत आहे? काही नाही, आलो होतो जरा. हा. तुम्ही कसं काय आले? लय लांब येणं केलं. हा, तुमची आठवण आली मग मी आलो हा. तुम्हाला भेटायला. बरोबर बरोबर. मामाचीच आठवण आली का, मामीची नाही आली तुमची का? पण आली ना आठवण. हा का? हा. बरं चांगलं. हा. मी काय म्हणतो, हा बोला. मी येऊ का? का? चालू ना बसा बाकीचं? की आता. नाही, जरा काम आहे मला. पण हे काय हा. एवढंच सांगून जातो की पाऊस खूप चांगला होणार आहे महाराष्ट्रात, बरं का? अहो बरं झालं सरपंच. काय होते तुम्हाला अंदाज असल्यामुळे तुम्ही सांगू हा, ते शकता आहे. हो. पण आणखी एक असं आहे हा. की विजांचा खडखडाट, हा. बरं का, हे याच्यामुळे ना जरा थोडी काळजी घेणं गरजेचं नाही, आहे. बरोबर आहे. झाडाखाली थांबू नये. हा, हा, मी हा. माझ्या त्या चॅनल मध्ये सांगायचो की झाडाखाली थांबायचं रे, निवाऱ्याला हा, हा, थांबायचं, बरोबर. घरामध्ये थांबायचं, अशा म्हणजे पद्धतीने काळजी घेणं गरजेचं काय आहे. नुकसान गाडण्यापेक्षा आपण तुम्ही 2 शब्द सांगितले ही लय महत्वाचे आहेत हो. हा, मग याच्यामुळे माणसं वाचतेत. वाचते. हा. नाही हा. नाही, हा जीव पुन्हा नाही. नाही ना बरोबर. परत काय. काय उगाच हे करण्यामध्ये अर्थ नाही ना. नाही ना बरोबर. कुठे चालता झाडाखाली हा, हा. काही काही लोक मी रस्त्याने बघतो राव, लहान लहान लेकरं घेऊन घेऊन येतात. झाडाखाली. बरं का? नाही नाही, गाडीवर जातात, हा, पाऊस हा, होतो. काय हा. त्यांना काय वाटायला पाहिजे, नाही. झाडाखाली थांबतात पाऊस आला का. नाही केलं पाहिजे. निवाऱ्याला थांबा ना, रस्त्याच्या कडेला चांगले स्लॅबचे घर असेल अशा ठिकाणी थांबा. नाही खरं. एवढंच मला सांगायचंय. नाही नाही बरं आहे. काय होतं आणि असं मार्गदर्शन केल्यावर समाजाच्या लक्षात येतं होती. हो आज म्हणजे बरोबर. तुमच्यासारखं कसं समजा तुम्हाला माहिती ही मार्गदर्शन तुम्ही करताय बरोबर. आणि मग कितीतरी लोकांचे जीव वाचते. बरोबर. आमचं नशीब असं. चांगलं, आमच्या गावचे सरपंच हा तुम्ही. मग ही महत्वाचा पॉईंट आहे हो. येऊ का? हा, या. चालू द्या बाकीच्या तुमच्या गावात. काय हे भाचे साहेब, साहेब म्हणायला पाहिजे हा भाचे नाही साहेब साहेबांना. साहेब म्हण बाबा तू काही म्हण. बस तसा लय भारी माणूस आहे. हा, तुम्हाला माझा स्वभाव आता आवडतो ना? एकच नंबर. मला आहे ना बाकीचं काय आवडत नाही. तुझं बोललेलं आवडलं. बोललंय ना एकच नंबर. असं ना? हा. मग आता मग तुम्हाला आवडतंय माझं बोलणं तर मग तुमची मुलगी मला द्या ना मग लग्न करून. काय हा. काय मस्करी करतायस? वाटलेलं मस्करी बाबा, मस्त केली नाही ती. हं? तुम्ही माझ्या मम्मीला शब्द दिलता ना, मग तो आला ना. हे कसं आहे? काय होतं बरं का बस आहे पण मला आहे ना लय टिंगलीच लय टिंगल करतो का मामाची मामीची मोकार नाही. काही सांगतो आपला. टिंगल नाही बल का, हा. पण
कलत मनावलं ते घ्या तुम्ही. हा? म्हणजे लग्न करायची काय? मग लग्न करायचं मनावर मला. नाही जीवावर आलेलं तू ते नाही का हो? जीवावर कोण आलं तुमच्या? नाही का पोरगी दुसऱ्याच्या घरी जायचं मग जीवावर येतं ना असं. हा ना, जरा हिला आहे ना दबाव आल्यासारखं होतं. काही टेन्शन नको घेऊ. माझ्या घरी आली ना मुलगी तुमची, एकदम तुकानी लाईन, एकदम तुकानी. तिला नाही ते तगलं घेऊन देईन मी तिला. तगलं. हा. हे बघा किती लाड करायचं चाललंय. मग कधी करायचं लग्न? एखादं मुहूर्त चांगला बघून आहे का नाही? हा, एवढी बाशी भाऊ गडबड असते का एवढी लग्नाला? गलबल आता दलवेत तर नाही का त्याला देऊ त्याला येऊत राहिलो ना मी. किती गलबल झाली मला आता काय सांगू. 4-8 दिवसाला. ना ना भाषाच आहे ना, तुला एक सांगू का मी, हा मला आहे ना काय बोलणं कळतं, काही सुधरतच नाही. मी तरी बी हा म्हणतो भाषा. कथे माझं एकदा लग्न झालं ना, तुमची मुलगी माझी थकली आता समजत जाईन, मग ते तुम्हाला येऊन सांगत जाईन. आता बोलले पटेवर का नाही कळायला टोला टाकी ना, खाऊन घे. एवढ्या वर्षात आपल्याला काही कळलं नाही तर तिला काय. हा ना, आता ही एवढ्यात कशी समजून घेईन तीच पंचायत पडली मला. पण असो बघू काय एवढं त्याचं. चालते कसं असतं काही गोष्टी आहे ना, पोरीचा विचार गेला गरजेचं आहे ना. बरोबर आहे. आता भाषेला लई पोरगी पटत इथपर्यंत ठीक आहे सगळं, पण पोरीला बी भाषा पटला पाहिजे ना. पटन ना, काय कमी माझ्या हा नाही तसं कमी नाही काही. ते कसं काय आता आजकालच्या मुलांचं कसं एकमेकांचं मत महत्वाचं आहे. आता तुमचं झालं बादशे साहेब, आता पोरीला पण विचारलं पाहिजे ना. तिला मी आवडलं तो ना. बरे तुम्ही आलं म्हणल्यावर बरंच आहे. आता काय दोघं बाचे म्हणल्यावर. माझं तर मेन काम आहे नाही तर. सरक इकडे चल बाजूला. मी लाडाचा भाचा आहे मामा मामी राय ना. लय लाडाचं लय बरं आहे ना. माझं बरं आहे. कसं आहे मामा तुझं? माय लय चांगलं आहे. आता माय चांगलं कर ना. हा तसं आहे का? याला नाही का काय खाऊ घाल मटन बिटन आणि पाठवून दे. चांगलं विनतो. तू मध्ये बोल नको, मला आधीच याचं बोलणं कळत नाही. मकर मध्ये बोलत नाही कसं होतं आता दोघांनी एका फेरीला घ्यायचं सांभाळून ना. किती थांबायला घेतो तुला. अरे बा बस तिथं बस. इथे कशी आहे? मस्त आहे मी. मी बी मस्त आहे. ती मस्त राहते. तू कधी आला? मी आता थोडा वेळ झाला आलो. आणि तू? मी बी आताच एक सेकंद. आला तो आला. कसं काय आले असंच? नाही मग लय महत्वाचं आहे. हा माझं महत्वाचं? लय महत्वाचं काम. म्हणजे काय आणलं का महत्वाचं? नाही घेऊन जाणार आहे. असं आहे म्हणजे का? महत्वाचं काम आले असं इथं तालुक्या हा. बिलुक्याला आले काहीतरी असेल. काम असेल महत्वाचं. नाही हा ते फक्त खायला येतंय. मोठा आहे मी. हा दोघात काय बांधणं आणता? मोठा आहे मी. त्याला सांग ना मामा तू कधी काय बोलत होती? तो काय तू चोरून बिरून पळाला होता का काय? नाही मग? तसं नाही. पण मामा हा. तुला आठवतं ना कायच? आईला काही शब्द दिला नाही? हा दिला होता ना हो. दर सणाला साडीचोळी करून. हा, हा. दिवाळीला पाहतोय आली आम्ही तरी तो, घेऊन. पाहतोय, हा. हा. दिवाळीला तर मी महत्वाचं दिवाळीचं आली ना तिच्या मनाने साडी घेतो. नाही सांगता. मामी हा? जरा विसरता का तुम्ही? नाही मला सगळं ध्यानात असतंय का नाही हो. हेच विसरते तर मी त्यांना लक्षात करून देते. आईची मेमरी खूप स्ट्रॉंग आहे. हम्म. हा, ती नाही काही विसरत. अजिबात नाही. नीट आठव मामी. एक गोष्ट विसरली. एक आईला मामा काहीतरी बोलला होता. आठव. हा आजीला चांगलं सांभाळायचं. कसली हुशार माया नाही राहत बियाणात ती. काय चांगलं सांभाळाय की होतं मरूस तिला आहे तर ना, मी चांगलं सांगत असतो सांभाळ. मी शब्द दिलेले आणि तुम्हाला उजळणी करून देत जा त्याची ध्यानात नाही राहत माया. बरबाद झाला आता. हा मग मी सांगतो हा ये तुमची पोरगी पाहिजे मला देणार नाही होय. आ? कसली पायल तुला द्यानाले? माझ्या मम्मीला त्यांनी नाही का शब्द दिलाय की मला द्यानाले पायल. काय चाललंय तुमचं दोघांचं? हे म्हणतोय मला देणार आहे, तू म्हणतोय मला देणार आहे. हा पायल तू नाही का घाबलू नको. जे मनातलंय ना ते डायरेक्ट बोल. आता घाबलाय तर नाही अजिबात. डायरेक्ट बोलून टाकायचे की हा मला येणार आहे तू माझ्यासोबत. आले मला तुझी मला तुझी भाषा कळत नाही. तू काय बोलतोय ते कळत नाही. हा आणि तुझ्या बरोबर लग्न करू का मी तुला समजून सांगत ना. हा म्हणजे समजून सांगण्यातच आयुष्य जायला बसलंय. एक वेळेस अक्षयचा तरी विचार करू शकते मी. ते कसं आहे माहितीये का? माझं ना हा नाही ते कसं आहे माहितीये का? त्याचं लहानपण अजून गेलं नाही. अजून तरुणपणी यायचंय. जरा दम धर धीर. तसं मग आता तुला मी आवडतो ना? हा बघितलं मामा
आता समोर समोर बघितलं तुला शिव आवडतो मग त्याच्यात काय कमी आहे? याच्यासारखा बालिश बुद्धीचा तरी नाही. बाली बुद्धी अरे मला बाली बुद्धी म्हणली ती काय तिने त्याला काय म्हणले रे मी ना मम्मीला टाकणार तुमच्या नाव टाकणार बघितलं का? लग्नाच्या आधी एवढं करतोय लग्न झालं काय करीन अहो मग ह्यानी जर लग्न झाल्यावर असं केलं तर कसं होईल माझं? तुला लाता बिता नाही लागले लागली ना लागली का? पण जाऊ दे आता काय घ्याल नाही ना का, हिची तर बास आहे ना का ह्यो. मामा तुला आठवतो लहानपणी मी रडायचं चॉकलेट साठी असं आणि आता एवढं मोठं झालं तरी रडतोय. हा. अरे बरं झालं बाबा तो निदान आता रुसून तरी गेलाय नाही तर तो कार्यक्रम झाला असता तर लग्न केले अहो पण मी त्याच्या बरोबर लग्न करणारच नव्हते ना. हा मग अरे परत आला काय हा, भाची आता काय साहेब. झालंय मला तुलाच मामा भेटले हा आणि ते कुठं लोकांचं आहे चुलत भाऊचे मायान असं काय कुठं धरून आणलं वेगळं अहो ते आता नाही का लग्न करणार आणि मग तेव्हा त्यांना मुलगी होईल तेव्हा ते मला त्यांची मुलगी देणार. अरे पट्या हे निल्याने बी तेच उद्योग केलाय तोच बिगर लग्नाचा राहिला हा त्याला म्हणत होतो घी लग्न करून त्या टायमाला लई नाही मी अशा नोकरीला आणि तशा नोकरीला आता बसलाय अहो तुम्हाला आठवतंय का त्यांनी पण त्यांच्या मामाला घेऊन आले होते यांच्या मामाचं लग्न झालं मी त्यांच्या पोरी संग लग्न करून अजून तसेच आहे. नाही ती काय झालंय भाऊकीची ना आमची परंपरा त्याच्या ताब्यात देऊन टाकली त्याच्या पुढची कुणाची वात्यात कुणाची नाही ज्याची नाही होत ना ती संघटनेचा अध्यक्ष त्याला करून टाक बोलू नका तुम्ही ते लग्न करतील. अहो थक्क्या माम्यापेक्षा तुलाच मामा बला मला. हा नाही होईन दोघांचं होईल नाही थांब मग माझ्या सासऱ्याने काय म्हणलं तू काय बोललो तू माता झालेला तुझ्या थाटल्याला काय नाही बोललो मी माझ्या मामाची तारीफ करतोय. जाय मग होईल तिथं हा. मग नाही या वर्षी मी पण लग्न करणार आहे. खरं का काय मग माझ्या मामाने पोलगी बघितली पोलगी. ए, अरे मला एक सांगा दोघातला तुमचा फॉल्ट तू मामाला बघितली का मामाने तुला पाहिजे मामाने पोलगी बघितली कोणासाठी माझ्यासाठी. असं होय असं आहे का मग मामाचं आता लग्न पटली का पण पटली नील भाऊ एक काम करतो आता तरी शेवटचं क्षण हुकू नको बरं का होय हो नजर डोक्यावरून तर नाही ना घसरली आरती घसरून गप ना तू बघ, तुमच्या एक लक्षात आलंय का? तो काय म्हणला या मामाचं आता लग्न होणार बरोबर. हा त्याच्या मामाला जेव्हा पोरगी होईल हा आणि ती मोठी होईल मग हा लग्न करणार म्हणजे हा याचं वय तोपर्यंत याच्या मामा एवढं होणार. आले दलू नका दलताय तुम्ही दलताय दडच आहे कशाचं इथं बसलोय पुढं आणि मला सगळं जमत आहे ना. आता मामाचं लग्न होईल मग तुम्हाला नाही का अशी दलन सुटली दलन असं जळण नाही. जळण नाही. नील भाऊ एक काम कर रे आता कुठं पोरगी पाहिली ना तिला तरी हा मन आहे ना पण हा मग ही लग्न करून ह्यो का आलाय भाषेचा चान्स याच्यात तरी हुकू नको नाही तर हुकला की मग थोड्यासाठी थांबू नको नाही. हा मग तसं कर नील भाऊ मला असं वाटतं तू कामाला लागला तर बरं होईल आता कोण लग्न उरकून घे आणि एक काम कर चांगल्या कामाला उशीर करू नको मला फोन कर लगेच लागणार येतो मी मागून चला हे दलू राहिले आता चला. कुशल त्या भाषेच्या नादाने हो मी पापडलाय जाणे हसू नका उगत दात दिसते तुमचे तुम्हाला काय लाजायचं का विचारायचं होत आहे का भाऊ लोकांच आहे का तू चुलत भाऊचे ना मामा हो. हा. ते जरा तारखीचं लवकर त्याला काय लागत ते बघू चांगला मुहूर्त बघतो आणि करून टाकतो काय चहा पाणी प्यायचं का? तोंड गोड चला चहा करते मस्त पैकी कर बाबा आले वनवासी बासाबी काय घरी तसं काय नसतं काय म्हणजे लगेच उरकलं आता पोरगी द्यायला तयार झालं लगेच चहाचं बी मग आता नाही, बरं नाही म्हणलं एखादा लिटर गावातून तू दाना मामा हक्काचं झालं ना. हा बरं चल